गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपल्या 21 डेज ट्रेडिंग चॅलेंजचा डे 8 आहे. तर बघू आपल्याला आज कुठे ट्रेड भेटतो. आता 11 वाजत आले पण अजून ट्रेड काय भेटला नाही आहे. तर बघू आपल्याला कुठे ट्रेड भेटतोय. निफ्टी थोडा पॉझिटिव्ह होता, वरती गेला आहे. आता बघू खाली येतोय का रिव्हर्स होतोय की नाही ते. आपण सगळे लेवल्स ड्रॉ करून घेतले आहेत, ट्रेड लाईन्स वगैरे. तर बघायला लागेल आपल्याला आता कुठे ट्रेड भेटतो. सगळ्या स्टॉक्समध्ये आपण प्रिव्हियस डे हाय, प्रिव्हियस डे लो, प्रिव्हियस डे क्लोज मार्क करून घेतलं. बघू आय टी जरा आय टी सेक्टर निगेटिव्ह आहे, तर कोफोर्समध्ये बनू शकते चान्स डाऊन साईडला, अप साईडला नाही. डाऊन साईडला मी बघतोय. बघू त्यामध्ये भेटतो का. एस बी आयमध्ये तर नाही आहे. बजाज फायनान्समध्ये पण बनू शकतो आता खाली. तर बघूया, तुम्हाला अपडेट करतो मी कुठे ट्रेड भेटतो ते. मित्रांनो, आपण इथे ना सांगतो काय झालं ते. आता आपण एक एंट्री घेतली आहे अपसाईडसाठी. मार्केट तर पॉझिटिव्ह दाखवत आहे, त्याच्यामुळे अपसाईडला बी एस सीमध्ये आपण एंट्री घेतली. 40 पॉईंटचा एस एल आणि 80 पॉईंटचं टार्गेट. आणि लगेचच ह्याच्यामध्ये ब्रेकडाऊन झाला कोफोर्समध्ये, इथे आपली एंट्री बनत होती. आपण एकच ट्रेड घेतो, त्याच्यामुळे आता बी एस सीमध्येच आपल्याला ट्रेड होल्ड करायला लागणार आहे. हा कोफोर्समध्ये पण ब्रेकडाऊन दिलेला आहे. तर बघू काय होतं आहे ते. त्यामध्ये मला वाटतं कोफोर्समध्ये चांगली एंट्री होती बी एस सीपेक्षा. पण बी एस सीमध्ये आता घेतली आपण एंट्री, तर मला वाटतं जाईल वरती. कदाचित रिटेस्टला येऊन इथून वरती जाऊ शकतो. बघूया काय होतं. मित्रांनो, मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण बी एस सीमध्ये एंट्री घेतली होती आज अपसाईडसाठी. पण एंट्री घेतल्यावरती पूर्ण साईडवेज झाला, वरती गेलाच नाही. आणि आता वाजले 3:15, त्याच्यामुळे आपल्याला एक्झिट करायलाच लागणार, जे पण प्रॉफिट आणि लॉस असेल ते. आणि आता लॉस चालू आहे, आपला स्टॉप लॉस पण हिट न झाला आहे. ते बघा पोझिशनमध्ये 850 रुपये प्रॉफिट चालू, लॉस चालू आहे 900 रुपयाच्या आसपास. तर आपल्याला त्याच्यावरच एक्झिट करायला लागेल, कारण आता फक्त 5 मिनटं राहिले आहेत. जर एक्झिट नाही केलं तर ॲटोमॅटिक स्क्वेअर ऑफ होईल आणि आपल्याला चार्जेस लागतील. तर आपल्याला आज लॉसमध्येच क्लोज करायला लागतंय. ठीक आहे. मित्रांनो, मी सकाळी कोफोर्स सांगितला होता तुम्हाला डाऊन साईडसाठी, कारण आय टी सेक्टर वीक होता. तर बघा कसा खाली आला आहे 3 वाजेपर्यंत. पण आपण घेतलेली एंट्री होती बी एस सीमध्ये, तो गेला नाही वर. आणि जो फक्त लावला होता, म्हणजे त्याच्यामध्ये एंट्री प्रेडिक्शन केलं होतं, तर तो बरोबर गेला आहे खाली. म्हणजे 50% तरी टार्गेट दिला आहे. तर बघू आता उद्या काय होतं.